राजकारणाचे बळी म्हणून ठाण्याचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण यांच्या बदलीकडे पाहिलं जातं। त्यानंतर कुणाचा नंबर लागणार अशी चर्चा रंगली होती। सध्या ठाण्याच्या धडाकेबाज जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या बदलीची चर्चा जोमात आहे। त्यांच्या बदलीसाठी काही राजकीय नेत्यांनी दबाव आणला असल्याचं समोर येत आहे। त्यांच्या बदलीविरोधात नागरिकांच्या प्रतिक्रियाही उमटू लागल्यात। सोशल मीडियातही कॅम्पेन राबवलं जात आहे। त्यामुळे आता जनतेचा आवाज मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्यासाठी भाजप आमदार संजय केळकर निवेदन करणार आहेत। खऱ्या अर्थाने एक कार्यक्षम स्वच्छ प्रतिमेच्या अशा प्रकारचा अधिकारी लोक ठाण्यातले बघतायत, ठाणे जिल्ह्यातले बघतायत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची खरं म्हणजे बदली होता कामा नये हीच सगळ्यांची भावना आहे, आमचीही भावना आहे। आजच माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही एक निवेदन दिलंय। अश्विनी मॅडम यांनी वाळू माफिया, रेती माफिया यांना द्या, त्यांना जो वचक बसवलेला कदाचित तो वचक कुठेतरी ढिला करावा म्हणून काही असेल, पण ठाणेकर म्हणून निश्चितपणे अशा अधिकाऱ्यांचे एकापाठोपाठ जर असे बदले होत असतील तर ठाण्याने प्रगती करायची की नाही असा सवाल मात्र नक्की आमच्या मनात ठाणेकर म्हणून नक्की येतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।